मित्रांनो, आपण इतके दिवस झालं वाट पाहत होतो ऍप्लिकेशन फॉर्मची. तर ऍप्लिकेशन फॉर्म उद्यापासून सुरू होतोय. मित्रांनो, मी धरती तुमचे एज्युकेटर ग्लोबल ऑनलाईन या युट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण ऍप्लिकेशन फॉर्मचा शेड्यूल पाहणार आहोत, त्याची स्टार्टिंग डेट, एंडिंग डेट पाहणार आहोत. त्यासोबतच ऍप्लिकेशन फॉर्म फिल करताना तुम्हाला रिक्वायर्ड कोणते कोणते डॉक्युमेंट्स आहेत ते देखील आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत. आता मित्रांनो, तुम्ही जर पीसीएम सीईटी, पीसीबी सीईटी, जेडबलई, नीट, नर्सिंग सीईटी या एक्झामची तयारी करत असाल, तुम्हाला टॉप कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल, एक्झाम मध्ये टॉप करायचं असेल, तर तुम्ही आपले लाईव्ह बॅच जॉईन करू शकता. आता यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस लाईव्ह लेक्चर्स मिळतील, रेकॉर्डेड लेक्चर्स मिळतील, फुल सिलेबस टेस्ट सिरीज मिळतील, 2000+ एमसी क्वेश्चन बँक मिळेल. त्यासोबतच रिव्हिजनसाठी फुल सिलेबस नोट्स देखील मिळतील. पहा मित्रांनो, ही बॅच फ्रेशर्स त्यासोबतच रिपीटर्स या दोघांसाठी परफेक्ट बॅच असणार आहे. आता या पाचही कोर्सेसची प्राइस फक्त 10,000 रुपये असेल. ही कॉम्बो ऑफर असेल. आणि जर सिंगल कोर्स घ्यायचा असेल तर तशी देखील फॅसिलिटी आपल्याकडे आहे. तर त्याची प्राइस असेल फक्त 5,000 रुपये. आता मित्रांनो, कोर्स जॉईन करण्यासाठी दिलेला नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा प्ले स्टोर वरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन ऍप डाउनलोड करा, ओपन करा. ओपन केल्यानंतर नाव आणि नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस समोर येईल. इंटरफेसच्या पहा डाउनवर्ड साईडला स्टोर असा आयकॉन असेल, त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोर्सेसचं पेज दिसेल. कोर्सेसच्या पेजच्या सर्च बॉक्समध्ये तुमच्या कोर्सचं नाव टाईप करा. खाली कोर्स येईल, तो कोर्स ओपन करायचा आणि एनरोल करायचा. त्यानंतर कोर्सेसच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ऍक्सेस होतील. त्यासोबतच त्या क्षणी तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर ऍड केलं जाईल, जिथे तुम्ही माझ्याशी त्यासोबतच आपल्या एक्सपिरियन्स एज्युकेटरशी पर्सनली कॉन्टॅक्ट देखील करू शकता. आता इथे ऑफिशियल नोटीस तुम्हाला दिसून येत असेल. महाराष्ट्र सीईटी सेलने आज 9 तारखेला ही नोटीस डिक्लेअर केलेली आहे. पहा, रजिस्ट्रेशन नोटीस, रजिस्ट्रेशन फॉर MBA, MMS अँड MHD सीईटी म्हणजे PCM, PCB सीईटी साठी रजिस्ट्रेशन हे सुरू झालेलं आहे. नर्सिंग सीईटी साठी अजून त्याची ऑफिशियल नोटीस आलेली नाहीये, पण नर्सिंग सीईटी साठी देखील रजिस्ट्रेशन हे सुरू होईल. फर्स्ट ऑफ ऑल आपण पाहूया PCM आणि PCB सीईटी ची स्टार्ट डेट. आता इथे 10/1/2026 ही स्टार्ट डेट म्हणजे उद्यापासून ऍप्लिकेशन फॉर्म सुरू होणार आहे. आणि एंड डेट म्हणजे 12 फेब्रुवारी. ही एक्सटेंड होऊ शकते, पण त्याआधी आपण लवकरात लवकर फॉर्म फिल करून घेतला पाहिजे. टेंटेटिव्ह डेट, सीईटी एक्झामिनेशन डेट म्हणजे एक्झामच्या डेट देखील इथे सांगितलेल्या आहेत, डिक्लेअर केलेल्या आहेत. या टेंटेटिव्ह आहेत, सो मागे पुढे होऊ शकतात. ओके. तर मित्रांनो, आपल्याला अपार आयडी कंपल्सरी आहे, आधार कार्ड कंपल्सरी आहे फॉर सीईटी रजिस्ट्रेशन. Candidates who have not yet generated their APAR ID are required to create the same through DigiLocker. ज्यांनी अपार आयडी अजून काढलेली नाहीये त्यांनी डिजिलॉकर वरती जाऊन अपार आयडी काढायची आहे, जनरेट करायची आहे. तुम्ही जर अजून अपार आयडी जनरेट केलेले नसेल तर मी यावरती देखील व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तो तुम्ही चेक करू शकता. कॅन्डिडेट्स आर advised to regularly visit the official website to the State Common Entrance Test Cell for further updates, detailed schedule, and instruction related to the examination. The online application registration schedule and information brochure for the above examination are available on the website. So इथे आपल्या महाराष्ट्र सीईटी सेल वरती ऑफिशियल नोटीस आलेली आहे. तुम्ही ऑफिशियल नोटीस चेक करू शकता. आता मित्रांनो, एक्झामसाठी रजिस्ट्रेशन फॉर्म फिल करण्यासाठी कोणते इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स लागतील ते देखील आता आपण पाहूयात. फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला ऍक्टिव्ह मोबाईल नंबर, ऍक्टिव्ह ईमेल आयडी, पर्सनल डिटेल्स लागतील, लाईक नेम, डेट ऑफ बर्थ, ऍड्रेस, जेंडर. त्यानंतर एज्युकेशनल डॉक्युमेंट्स लागतील 10th+12th. यासोबतच पासपोर्ट साईज फोटोग्राफ लागेल, सिग्नेचर ऑन व्हाईट पेपर. एक व्हाईट पेपर घ्यायचा, त्यावरती सिग्नेचर करायची. रेडी ठेवा फक्त एवढेच डॉक्युमेंट्स. त्यानंतर यापैकी कुठलाही एक आयडेंटिटी प्रूफ लागेल. मग तो आधार कार्ड असू शकतो, पॅन कार्ड, वोटर आयडी, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स यामधला कुठलाही आयडेंटिटी प्रूफ चालेल. यानंतर आहे महाराष्ट्र डोमासाईल प्रूफ, कारण डोमासाईल सर्टिफिकेट हे कंपल्सरी लागतं. स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट फ्रॉम महाराष्ट्र. त्यानंतर कॅटेगरी अँड रिझर्वेशन सर्टिफिकेट्स इफ ऍप्लिकेबल. जर तुम्ही कास्ट मधून बिलॉंग करत असाल तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट प्लस कास्ट व्हॅलिडिटी लागेल. नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट लागेल. फॉर रिझर्व कॅटेगरी EWS सर्टिफिकेट, डिसॅबिलिटी सर्टिफिकेट, एक्स सर्व्हिसमॅन सर्टिफिकेट, ऑर्फन सर्टिफिकेट, मायनॉरिटी सर्टिफिकेट. यामधल्या ज्या सर्टिफिकेटसाठी तुम्ही ऍप्लिकेबल असाल ते सर्टिफिकेट तुमच्यासाठी कंपल्सरी असणार आहे.
त्यानंतर ऍडिशनल डॉक्युमेंट्स, जर तुमचा एज्युकेशनमध्ये गॅप असेल तर गॅप सर्टिफिकेट लागेल. त्यासोबतच तुमचं नावामध्ये चेंज वगैरे असतील, आधार कार्डवरती वेगळं असेल, बर्थ सर्टिफिकेट वरती वेगळं असेल, असे काही नावामध्ये चेंजेस असतील, स्पेलिंग चुकलेली असेल, तर तुम्ही गॅझेट सर्टिफिकेट सुद्धा लागेल. आता ही होती डॉक्युमेंट्सची लिस्ट. मित्रांनो, मला कमेंट करून सांगा की तुम्ही पीसीएम सीईटी साठी प्रिपेअर करताय की पीसीबी सीईटी साठी. यासोबतच रजिस्ट्रेशन फॉर्म फिल केलाय की नाही, कारण ऍप्लिकेशन फॉर्म फिल करण्याआधी आपल्याला रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा लागतो. तो कसा भरायचा ते माहिती नसेल तर त्याचा देखील मी ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तर तो तुम्ही चेक करू शकता. आता मित्रांनो, आपली जी नवीन लाईव्ह बॅच सुरू होतीये ती नक्कीच जॉईन करा. ती जॉईन केली तर आमची गॅरंटी आहे तुम्हाला एक्झाम मध्ये 95+ नक्कीच पडतील. चला, आता आपले लेक्चर इथेच थांबूयात. कुठल्याही प्रकारचे डाऊट असतील तर मला व्हिडिओ खाली कमेंट करून सांगू शकता. आता आपलं लेक्चर इथेच एंड करूयात. थँक्यू, नाईस डे, बाय.